नमस्कार मंडळी. सुबोध भावे दिग्दर्शित संगीत मान अपमान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शौर्याची, धैर्याची, अहमहमिकेची, धाडसाची तसेच हळूवार फुलत जाणाऱ्या प्रेमाची ही गोष्ट आपल्याला चित्रपटातून पाहायला मिळते. मराठी संगीत नाटकांच्या मांदी याळीतील एक सोनेरी पान म्हणजे संगीत मान अपमान हे नाटक. आज काळ बदलला असला आणि आत्ताची पिढी बदललेली असली तरी ही नाट्यकृती अजरामर आहे. नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी हे नाटक लिहिलं होतं. त्यामध्ये बालगंधर्व यांनी काम केले होते. आता याच अजरामर कलाकृतीवर प्रेरित होऊन अभिनेता व दिग्दर्शक सुबोध भावेने संगीत मान अपमान हा चित्रपट आणला आहे. ही कथा आहे मान आणि अपमान याचबरोबर शौर्याची, धैर्याची, अहमहमिकेची, धाडसाची आणि हळूवार फुलत जाणाऱ्या प्रेमाची. या चित्रपटात सुबोध भावे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. संग्रामपूर या गावात राहणारा धैर्यधर म्हणजेच अभिनेते सुबोध भावे हा धाडसी आणि पराक्रमी असा तरुण असतो. त्याचे वडील सैन्यामध्ये असतात, त्यामुळे त्याला देखील सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवा करावी असं वाटत असतं. त्यामुळे तो आपली ही इच्छा आपल्या आईकडे म्हणजे अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्याकडे व्यक्त करतो. परंतु सुरुवातीला त्याच्या आईचा या गोष्टीला विरोध असतो. परंतु अचानक एके दिवशी संग्रामपूर राज्याचे सेनापती म्हणजेच अभिनेते शैलेश दातार यांच्या एका हल्ल्यामध्ये जीव वाचवतो. त्यामुळे खुश होऊन ते सेनापती त्याला आपल्या दरबारामध्ये बोलावतात. एवढेच नाही तर त्याचे धैर्य आणि धाडस पाहून राज्याच्या महाराणी निवेदिता सराफ यांना सांगून त्याच्याकडे वीर पदकाची जबाबदारी सोपवतात. या गोष्टीमुळे उपसेनापती चंद्रविलास म्हणजेच अभिनेते सुमित राघवन हा दुखावला जातो. हा उपसेनापती काहीसा कपटी आणि कटकारस्थानी असतो. तो सेनापतींची मुलगी भामिनी म्हणजेच वैदेही परशुरामी यांच्यामध्ये लहानपणापासूनचीच मैत्री असते. त्यामुळे भामिनी आपली पत्नी होईल असं तो स्वप्न पाहत असतो. परंतु सेनापतीच्या मनात काहीसा वेगळाच विचार असतो. ते आपला हा विचार भामिनीच्या वाढदिवशी व्यक्त करतात आणि त्याचवेळी कथानकाला वेगळी कलाटणी मिळते. कपटी आणि धूर्त आणि चाणाक्ष अशा उपसेनापती चंद्रविलासच्या भूमिकेमध्ये सुमित राघवन कमालीचा भाव खाऊन गेला आहे. समंजस, समजूतदार आणि जबाबदार अशा सेनापतींच्या भूमिकेत शैलेश दातार यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. मनमोह आणि सुंदर तसेच स्वाभिमानी अशा भामिनीच्या भूमिकेत वैदेही परशुरामीने आपल्या अभिनय कौशल्याने छान दर्शविले आहे. तिच्या भूमिकेला शेड्स आहेत आणि तिने या भूमिकेचे बेरिंग अगदी छान पकडले आहे. नीना कुलकर्णी, निवेदिता जोशी, उपेंद्र लिमये आदी कलाकारांनी आपापली कामगिरी उत्तमरित्या पेलली आहे. या चित्रपटाच्या कथेला अनुकूल असे भव्य दिव्य सेट्स कला दिग्दर्शकाने उत्तम उभारले आहेत. या चित्रपटाचा आत्मा हा संगीत आहे, त्यामुळे ते निश्चितच उजवे झाले आहे. शंकर एहसान आणि लॉय यांनी ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे. विशेष बाब म्हणजे शंकर महादेवन, बेला शेंडे तसेच सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी यांच्यावर चित्रित झालेले वसंत ऋतू हे गाणे गुणगुणावेसे झाले आहेच, शिवाय ते उत्तम चित्रित देखील करण्यात आले आहे. गीत संगीताबरोबरच चित्रपटातील विविध लोकेशन्स नेत्रदीपक आहेत. तरीही चित्रपटामध्ये काही क्षुल्लक त्रुटी राहिलेल्या आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या पटकथेची बांधणी अधिक घट्ट झाली असती तर चित्रपट आणखीन प्रभावी झाला असता. शिवाय चित्रपटाची लांबी देखील कमी झाली असती. असो, लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि गोविंदराव टेंबे यांच्या अजरामर कलाकृतीवर प्रेरित होऊन सुबोध भावे यांनी आणि त्यांच्या टीमने आणलेली ही कलाकृती म्हणजे कलाविष्काराचा उत्तम नमुना आहे. तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.